तुषार आपल्या सर्वांचे परिचय अमित दादा कोल्हे, सन्माननीय सगळे प्राध्यापक वर्ग, HOD आणि तुम्ही सगळे समोर बसलेले पालक. मी एक पत्रकार आहे आणि पत्रकाराचं काम हे लिहिणं असतं, बोलणं नसतं. कधी कधी बोलावं लागतं. याचा अर्थ जे बोलतात ते पुढारी असतात आणि बरेचसे पत्रकार माझ्यासह पुढाऱ्यांच्या कायम संपर्कात असतात, त्यांच्या गाडीत फिरतात आणि त्यांच्या ज्यावेळेस गाडीत फिरतात त्यावेळेस त्यांना अनाहूतपणे सल्ले देतात. नंतर असं होतं, पुढाऱ्यांना म्हणजे पत्रकारांना असं वाटतं की पुढाऱ्यांना पुढारी करण्यामध्ये आपला सहभाग आहे. नंतर ती स्टेप इतकी वर जाते की त्यांना असं वाटतं की मी याला आमदार केलं, मी त्याला खासदार केलं, मी त्याला मंत्री केलं. परिस्थिती प्रत्यक्षात तशी नसते. या संस्थेचे जे संस्थापक आहेत, अमित दादांनी सांगितलं, माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब, त्यांचा प्रदीर्घ सहवास मला मिळाला. त्यांचे जे विरोधक आहे, माजी खासदार शंकररावजी काळे साहेब, त्यांचाही सहभाग मिळाला. त्या काळातले लोकनेते बाळासाहेब विखे पाटील, त्यांचाही सहवास लाभला. ही नवनिर्माण करणारी पिढी होती. यांनी रोपटं लावलं, त्याचा आज वटवृक्ष जे सांगितलं की 30 वर्षाची ग्रोथ उरलेल्या 10 वर्षाची ग्रोथ, यामधला जमीन आसमानचा फरक. ज्या पिढीने नवनिर्माण केलं त्याचा कल्पवृक्ष अमित दादांनी केले. म्हणजे एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था खेड्यात. कोल्हे साहेबांसमोर पर्याय होते. कोल्हे साहेब म्हणजे सरकार होते. कोल्हे साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले नेते म्हणून समजलं जायचं. नशिबाची साथ लागते, नाही तर अन्यथा ते CM झाले असते. आणि त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये ही संस्था पुण्या मुंबई सारख्या महानगरात स्थापन त्यांना करता आली असती. पण या मातीशी नाळ जोडणारी ही पिढी होती, म्हणून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था ही इथे सुरू झाली. कोल्हे साहेबांचे ते मिस्टर परफेक्ट होते. कोल्हे साहेब म्हणजे त्यांना वेळेला अतिशय महत्व देणारे नेते म्हणून कोल्हे साहेब ओळखले जायचे. आणि त्यांना विनाकारण बडबड करणे, विनाकारण वेळ वाया घालवणे, म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असं आवडत नसायचं. त्यांनी या मातीशी नाळ जोडली होती, म्हणून इथे ही संस्था स्थापन केली. आज खरं म्हणजे हे जे व्यासपीठ आहे हे ज्ञानदानाचं व्यासपीठ आहे आणि हे एका अर्थाने सरस्वतीचं व्यासपीठ आहे. आणि तुम्ही जे सगळे पालक वर्ग समोर बसलेला आहात, तुमच्या पाल्यांचं भवितव्य घडवणारं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून बोलण्याची जबाबदारी ज्यावेळेस मला सांगितलं की तुम्हाला बोलायचं आहे, तर मी ही जबाबदारी पेलण्याच्या योग्यतेचा आहे की नाही हे मला माहित नाही. कारण माझं काम जे घडतं ते देणं आहे, ते का घडलं याचं विश्लेषण करणं आहे. जसं दादांनी सांगितलं की टाकळीची मुलगी टोकियोला जाते, ती आतापर्यंत कुठल्याही महानगरात गेलेली नाही आणि ती जर ती टोकियोला किंवा एखाद्या मोठ्या देशाच्या राजधानीत जाते, तर हा किती मोठा, केवळ हा आर्थिक बदल नाही, हा सामाजिक बदल आहे. हे का शक्य झालं, तर संजीवनी सारखी दी बेस्ट इन्स्टिट्यूट इथे आहे. मग ती चांगली का झाली, ती दर्जेदार का झाली, कुठली गोष्ट आपोआप होत नाही. त्यामागं प्रचंड मोठी टीम, एक म्हणजे आपली उक्ती आहे, योजकस्य तत्र दुर्लभा. म्हणजे श्रीकृष्णाने दुर्योधनासमोर पर्याय ठेवला होता की बाबा रे, मला कौरव सारखे, मला पांडव सारखे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी शस्त्र हातात घेणार नाही. माझी सेना आहे ती युद्ध करेल, पण मी काही युद्ध करणार नाही. तुझ्या समोर चॉईस आहे, तुला काय घ्यायचं, सैन्य घ्यायचं, मी तुला पाहिजे फक्त म्हणलं तुला घेऊन काय करू. त्याने श्रीकृष्णाचं सैन्य घेतलं आणि श्रीकृष्ण पांडवांकडे गेला. पांडव 5 होते, कौरव 100 होते, शक्ती त्यांची मोठी होती. तरीही शेवटी पांडवांचा विजय झाला. याचं कारण उत्कृष्ट नियोजन करणारा श्रीकृष्ण त्यांच्याकडे होता. योजकस्य तत्र दुर्लभा. योजना नियोजन करतो तो दुर्लभ असतो.
अमित दादांसारखं मी काय अमित दादांची स्तुती करण्यासाठी किंवा अमित दादाला तुमच्या समोर प्रेझेंट करायचे, त्यांना निवडणुकीला उभं राहायचं म्हणून सांगत नाही. त्यांनी ती टीम उभी केली. हे जे टीम वर्कचं यश आहे आणि हे टीम वर्कचं जे यश आहे त्याची फलश्रुती म्हणून आज ही संस्था महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली सर्वोत्कृष्ट संस्था हे नाव लौकिक आहे. म्हणून आज पालकांची तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या आशेने येथे आलात तेच असं आहे. माझा एक मित्र सांगत होता 8 दिवसापूर्वी गाड्यांचा एसटीचा संप सुरू होण्यापूर्वी एसटी मध्ये मोठी गर्दी होती. गर्दी इतकी होती की जे उभे राहिलेले होते त्यांचाही श्वास कोंडत होता. कुणी कोणाशी बोलत नव्हतं. खड्ड्यातून एसटी आदळत होती. एसटी मध्ये शांतता होती. एवढ्यात एका जणाने शेजारच्या कानफटात जोरात ठेवली. खार आवाज. सगळे लोक एकदम गडबडले. कुणी कोणाशी बोलत नाही, कुणी काही झालं नाही. आणि या माणसाने याला इतकं जोरात का बरं मारलं? ज्याला मारलं तो गाल चोळत होता. तरी त्याला विचारलं, तू मला का मारलं? ते म्हणलं, तू मूर्ख आहे का रे? म्हणजे काय झालं हे तर सांग. मी मगापासून बघतोय म्हणले, अर्धा तास झाले तू माझा पाय खाजवतोय म्हणले. तो गाल चोळीत म्हटला, बरोबर, त्यामुळेच माझी खाजव का जात नाही हे माझ्याकडे लक्षात येईल. म्हणजे तो स्वतःच्या पायाला आलेली खाजव का जात नाही म्हणून दुसऱ्याचा पाय जोराने खाजवत होता. म्हणजे त्याची चूक झाली. असंच मला एक जणांनी गोष्ट सांगितली. 7 सरदारजी होते अमृतसरहून. ते मुंबईमध्ये जॉब शोधण्यासाठी आले. दिवसभर फिरले, जॉब मिळाला नाही. रात्री थकून एका लॉजवर आले. लॉजवाल्याने सांगितलं, लॉजचा जो चालक होता त्याने, 7व्या मजल्यावर तुमची खोली आहे, लिफ्ट नाही, तुम्हाला वर पायी चालत जावं लागेल. सगळे थकलेले होते दिवसभरच्या पायपिटीमुळे. त्यांचं असं ठरलं की प्रत्येकाने एक एक किस्सा सांगायचा. आपण सहज 6 मजले चढून जाऊ. प्रत्येकाने एक एक किस्सा सांगत हसत हसत ही सगळी सरदारजी मंडळी 6व्या मजल्यापर्यंत पोहोचली. एकच मजला शिल्लक राहिला. त्यातला जो सगळ्यात दुबळा सरदारजी होता, वयाने लहान होता, त्याची पाळी आली होती. त्यांनी सांगितलं की बाबा रे, मी तुम्हाला किस्सा सांगतो पण तुम्ही मला अभय द्या. ते म्हटले, अभय द्यायचा काय संबंध आहे? ते म्हटले, तुम्ही मला वचन द्या, एक तर तुम्ही मला मारणार नाही, दुसरी गोष्ट या शेजारच्या खिडकीतून खाली फेकून देणार. ते म्हटले, अरे दिले. म्हटले, काय काय अजिबात काळजी करू नको. म्हणजे सांग काय किस्सा आहे? ते म्हटलं, आपली चावी खाली काउंटरला राहील. म्हणजे आपल्या पायाची खाजव घालवण्याकरता दुसऱ्याचा पाय खाजवणे आणि 7व्या मजल्यावर आल्यानंतर काउंटरला चावी राहिली हे समजणे. अर्थ एकच आहे, आपल्या पाल्याचं शिक्षण चांगलं, त्याचं भवितव्य घडावं यासाठी तुम्ही ह्या दोन्ही चुका केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही अतिशय योग्य इन्स्टिट्यूट निवडलेली आहे. हे 2 किस्से मी तुमच्या करमणुकीसाठी सांगितले असं समजण्याचं कारण नाही. कारण हा काही विनोदी कार्यक्रम नाही किंवा तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी उभा नाही. आता बघा, मी बातमीदारी करतो. मी सकाळमध्ये या संस्थेच्या बातम्या देतो. दौंगे सर माझ्याकडे बातम्या पाठवतात. बातम्या मी ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्या बातम्या मला विचार करायला लावतात. ग्रामीण भागातली मुलं असतात, किराणा व्यापाऱ्याची मुलं आहेत, वॉचमनचा मुलगा आहे, अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. एवढंच काय, दुसऱ्याकडे शेतमजूर म्हणून कामाला असलेल्या कुटुंबातला मुलगा आहे, त्याला 10 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. त्याच्या आई वडिलांची प्रतिक्रिया मला छापायची. तेव्हा ते माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की हे खरंच होऊ शकतं का? हे शक्य आहे का? तर ही शैक्षणिक क्रांती या संस्थेच्या माध्यमातून होते. त्याचा परिणाम असा होतो की या शैक्षणिक क्रांतीतून आर्थिक क्रांती होते. आर्थिक क्रांतीतून मग सामाजिक क्रांती होते. म्हणजे या संस्थेची जी फार मोठी उपलब्धी आहे, तुम्हाला किती रुपयाचं पॅकेज मिळालं यापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाचा किती विकास झाला हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून म्हणजे जे सरांनी सांगितलं की इथे म्युझिक शिकवलं जातं. दादा म्हटले इथे स्पोर्टच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. इथे उत्तम लायब्ररी आहे. तुम्ही अविनाश धर्माधिकारी हे जर नाव ऐकलं असेल, मग अशी दादाचा आमचा विषय झाला, युट्यूबवर तुम्ही स्वतः अविनाश धर्माधिकारी ऐका. चाणक्य मंडळ ते चालवतात. आपणहून सरकारी सेवेतून मनोहर जोशींचे ते PS होते
IAS अधिकारी आहेत, तुमच्यापैकी 90% लोकांना ते माहीत असतील, त्यांचं स्पीच युट्यूबवर असतं, तुम्ही ते अवश्य ऐका. तुमचं पाल्य घडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोज आणि मनापासून सांगत असतात. आता संजीवनीचे विद्यार्थी जसं मगाशी मी सांगितलं, अभ्यासात पुढे, खेळात पुढे, सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे. आता दौंगे सरांचं माझं परवा बोलणं झालं, मगाशी तो विषय इथे पण निघाला की इंटरनॅशनल रिलेशन डिपार्टमेंट असलेलं ग्रामीण भागातलं हे पहिलं आणि एकमेव कॉलेज आहे. त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा आहे की या संस्थेने, मग जसं अमित दादांनी सांगितलं, ज्यांचं जागतिक पातळीवर 100च्या आत पहिल्या 100 मध्ये रँकिंग आहे, अशा विद्यापीठांसोबत संजीवनीचे परस्पर सामंजस्य करार झाले. त्यामुळे मग असं सांगितलं असं, इथल्या विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठाच्या खर्चाने इंटर्नशिप करण्याची संधी, MS होण्याची संधी, परत तिथे नोकरी मिळण्याची संधी, म्हणजे एका अर्थाने जगाची द्वारं संजीवनी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसाठी खुली झालेली आहेत. हे आपण जितक्या त्या सहजतेने बोलतो तितक्या सहजतेने हे सगळं होत नसतं. जसं सांगितलं की ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळं काय झालं, जो उद्योग जगताला जे शिक्षण लागतं. परवा मी संध्याकाळी अमित दादा 8-8:30 वाजता माझ्या मुलाला सांगितलं की जरा चॅनल बदल, मला पिक्चर पाहायचा मूड आहे. लेथ जोशी, तुम्ही युट्यूबवर तुम्ही पण सर्च करा, लेथ जोशी नावाचा पिक्चर, छोटी फिल्म एकदम. त्याचे मी तुम्हाला थोडक्यात थीम सांगतो त्या पिक्चरची. ती कशी काळ सुसंगत आहे, काळ कसा बदलतो आहे, किती मोठा धोका आपल्या समोर आला आहे, त्या धोक्यात कितीतरी पिढ्या कशा साईडला गेलेल्या आहेत. तर हे लेथ जोशी नावाचा एक उत्तम कारागीर, लेथवरचे उत्तम कारागीर म्हणून ओळखले जायचे. साठे त्यांचे मालक, 10 लेथ मशीन. जोशी उत्तम जॉब तयार करायचे, त्यांच्या हाताखाली अनेक टर्नर फिटर घडले. अशा हे जोशी पिस्टन असेल, नोझल असेल, वेगवेगळे जॉब करण्यामध्ये माहीत, मिस्टर परफेक्ट, अतिशय उत्तम जॉब करणार. त्यांचे मालक साठे त्यांच्यावर खुश. साठे आजारी पडले, हृदयविकाराचा त्यांना त्रास झाला. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिकत होता, अमेरिकेतून भारतात आला आणि त्यांनी आल्यानंतर पहिलं काम काय केलं तर ते वर्कशॉप बंद करून टाकलं, कारण ते त्याला परवडत नव्हतं. त्याच्याकडे ज्या ऑर्डर होत्या त्या ऑटोमायझेशन करून मोठ्या प्रमाणावर जी ऑटोमॅटिक मशिनरी आहे, नवं तंत्रज्ञान आहे, त्याने जॉब तयार करायचे आणि एक्सपोर्ट करायचे असं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि जुना लेथचा कारखाना बंद झाला. जोशी बेरोजगार झाले. ते वेगवेगळ्या ठिकाणी जॉब शोधायला लागले. प्रपंचाची चालवायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला. मग त्यांची बायको इतरांना डबे पुरवायला लागली, इतरांना पुरणपोळ्या पुरवायला लागली. मुलगा हाताखाली आला, ITI झाला होता, तो वेगवेगळे सर्किट तयार करायला लागला. या दोघांनी मिळून संसाराचा गाडा हाकला. जोशींची आई घरात होती. जोशींच्या आईंना मोतीबिंदू झाला होता, डोळ्यांनी दिसत नव्हतं. गॉगल लावून जोशींची आई पलंगावर बसलेली असायची. जोशी सगळीकडे कुठे लेथ मशीनवर काम मिळतं का पुण्यात पूर्ण सगळीकडे फिरत होते. सगळ्या ठिकाणी लेथ कालबाह्य होत चाललेले होते. एका कारखान्यात त्यांना सुदैवाने त्यांना त्या ज्या लेथचे एक्सपर्ट होते त्याचं काम मिळतं, पण ते काम पार्ट टाइम असतं. मालक सांगतो पार उरलेल्या वेळात तुम्हाला कारखाना झाडून घ्यावा लागेल आणि जो लोखंडाचा टीस पडतो तो भुंगारवाल्यापर्यंत तुम्हाला घेऊन जावा लागेल. एका उत्तम कारागिराचा अपमान होतो, ते तिथली नोकरी सोडतात. घरामध्ये बायको संसाराचा गाडा पेलत असते, परिस्थिती बदलत असते, तिचा व्यवसाय वाढतो, मुलाचा व्यवसाय वाढतो. ते छोटीशी नॅनो कार घेतात, पण या जोशी कुठेच नसतात. जोशी शेवटी मुलाला सांगतात, अरे बाबा तुझ्याकडे 2 पैसे आले आहेत, मला फक्त 1.5 लाख रुपये दे. तो म्हणतो पप्पा तुम्हाला 1.5 लाख कशाला पाहिजे? तो म्हणतो माझी एक शेवटची इच्छा आहे, मला एक लेथ मशीन. तो मुलगा त्यांना सांगतो अहो जो लेथ कालबाह्य झाला ते कशाला तुम्ही नाही, तुमच्या डोक्यातून कधी जाणार? म्हणतो पप्पा तुम्ही वेडे का, मूर्ख आहात का? तो पान उतारा करतो वडिलांचं. काय रे तुम्हाला काय कळतं का, कशासाठी ते लेथ करता म्हटले, ते कालबाह्य झाला. आता ते प्रचंड फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. घरातली परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली असते मुलाने आणि आईने, पण
हा मुलगा आणि त्याची आई, जोशींच्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतात, त्यांना दिसायला लागतं आणि चष्मा लावलेली जोशींची आई खाली येते, दिवाळीच्या दिवशी ती मृत्यू पावते, कुटुंब सुखात चाललेलं असतं, त्यामध्ये जोशींना कुठेही स्थान नसतं. एक दिवस असा येतो, हातात झालेले जोशी ज्यावेळेस बँकेत जातात, बँकेत विचारतात मला लेथ मशीन घ्यायचं आहे, 1.5 लाख कर्ज मिळेल का? त्यांनी सांगितलं लेथ ही संकल्पना आउटडेटेड झाली आहे, बँक लेथवर कर्ज देत नाही. जोशी घरी येतात, पलंगावर बसतात आणि आईचा जो काळा चष्मा असतो तो स्वतःच्या डोळ्यावर चढवतात. याचा अर्थ असा की जोशींची पिढी संपली. म्हणजे जगात तंत्रज्ञान जे अमित दादांनी सांगितलं नव्याने बदलत आहे. जर आपण सरकारी अभ्यासक्रमांवर अवलंबून राहिलो तर डिग्री सरकारची पण आपल्याकडे आहे, संजीवनीची पण आपल्याकडे आहे. जो अभ्यासक्रम उद्योगांना अभिप्रेत नाही त्या शिकलेल्या मुलाला कितीही मार्क पडले आणि संजीवनीचा विद्यार्थी आहे, त्याला उद्योग जगताला जे ज्ञान हवं आहे ते त्याच्याकडे आहे, तर नोकरीसाठी प्राधान्याने निवड संजीवनीची होईल, कारण तो नव्या टेक्नॉलॉजीशी कनेक्ट आहे. टेक्नॉलॉजी वेगाने बदलते. तुम्ही कधी कालबाह्य व्हाल, कोण कधी कालबाह्य होईल याचा भरोसा नाही. मी आज बातमीदारी करतो, माझ्या माध्यम क्षेत्रामध्ये इतके मोठे प्रचंड बदल झाले की या बदलामध्ये कोविड नंतर प्रिंट मीडिया टिकेल की नाही इथपर्यंत बदल झाले. सुदैव असं होतं आपल्या देशाचीच लोकसंख्या एवढी मोठी आहे की कोविड नंतर आज प्रिंट मीडिया पुन्हा पहिल्या पदावर तर आलाच, पण तुम्ही जर गुगलमध्ये सर्च केलं तर खप वाढवणारा मीडिया ग्रुप म्हणून मी ज्या पेपरचं काम करतो त्या सकाळचा क्रमांक देशात नंबर 1 आहे. मी सकाळचं सुद्धा मार्केटिंग करण्यासाठी इथे उभा नाही. मुद्दा हा आहे, टेक्नॉलॉजी बदलली तर आपण कालबाह्य होऊ शकतो. इथे उद्योग जगताला आता देवेंद्र फडणवीसांनी कालच सांगितलं 1,22,000 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात नंबर 1. कंपन्या जपान आणि जर्मनीच्या असणार. जपान जर्मनीच्या कंपन्या जर असल्या तर त्यांना हवं असलेलं नॉलेज इथे शिकवलं जातं, टेक्नॉलॉजी इथे शिकवली जाते, भाषा इथे शिकवली जाते. संधी संजीवनीच्याच विद्यार्थ्यांना मिळणार. मग तो रोजगार 20,000चा असेल, 15,000चा असेल, तो मॅटर करणार नाही. ज्यांना ही आंतरराष्ट्रीय इथं म्हणजे जे प्रगत देश आहे, जपान आहे, जर्मनी आहे, हे जे प्रगत देश आहेत त्या देशाची टेक्नॉलॉजी इथे शिकवली जाते. म्हणून ग्रामीण भागात असलं तरीही संजीवनीला प्राधान्य मिळणार. म्हणून मगाशी मी जे कोले साहेबांचं नाव घेतलं, मी सुदैवी आहे, मला त्यांचा सहवास फार लाभला. त्यांना कागदी भेंडोळे घेऊन बाजारात फिरणारे इंजिनियर नको. खूप आहेत असे की त्यांच्याकडे खूप मोठमोठ्या डिग्री आहेत. आमचे एक संपादक होते, त्यांच्याकडे 22 डिग्र्या होत्या. श्रीकांत चिचकरांचा तर जागतिक विक्रम होता. आणि 22 डिग्र्या असणारे संपादक मी आणि कोले साहेब जेवायला बसलो आणि त्यांनी त्यांचं कार्ड साहेबांकडे दिलं. साहेब म्हणले काय आहे? ते म्हणले साहेब माझं व्हिजिटिंग कार्ड आहे. अरे वा, छान छान छान. ते म्हणले साहेब माझ्याकडे 22 डिग्र्या आहेत. त्यांच्याकडे बघितलं, ते म्हणले कशासाठी घेतल्या डिग्र्या? ते संपादक थोडे अनिश्चित झाले. ते म्हणलं अहो या डिग्र्या घेतल्या कशासाठी तुम्ही? माझ्या मते या एकाही डिग्रीचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नाही. एवढा वेळ कशासाठी वाया घातला? आमच्या संपादकांना उत्तर देता आलं नाही. म्हणजे ज्या गोष्टीला किंमत नाही, म्हणजे तुम्ही एखाद्या संस्थेचं संचालक लग्नपत्रिकेत नाव टाकण्यापुरतं होण्यासारखं आहे. कुठल्या डिग्री कुठली आहे याला फार महत्व आहे. म्हणून मी वारंवार तेच सांगतो की इथं चांगल्या पॅकेज तर मिळतच, पण त्या नुसत्या पॅकेजलाही महत्व नाही. विद्यार्थी चांगला घडला, चांगलं पॅकेज मिळालं, तो जर घरात चांगला वागला नाही, त्याने जर आई वडिलांचा मान सन्मान ठेवला नाही, त्याने जर आपले चुलते असतील, आपले चुलत भाऊ असतील, आपले मावस भाऊ असतील, आपले आत्या असतील, हा जो सगळा आपला गोतावळा आहे त्याच्याशी जर तो कनेक्ट राहिला नाही तर ते एटीएम मशीन होईल. म्हणजे बटन दाबलं की त्यातून पैसे पडतील, माया स्नेह आपुलकी पडणार नाही. आणि तुम्हाला हे मी ठामपणे सांगतो, एका ठराविक लिमिट नंतर पैशाला काहीही महत्व नाही.
तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. मग व्यक्तिमत्वाचा विकास आता आहे बघा, दादांनी एवढं तळमळीने सांगितलं, सरांनी पण एवढ्या तळमळीने सांगितलं. ही तळमळ तुमच्या पालक म्हणजे पाल्याच्या मनात असली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मनात असली पाहिजे. मी थोडक्यात संपवतो. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी दोघांचं नाव माहिती आहेत ना सगळ्यांना. अटल बिहारी वाजपेयींना जनता पक्षातून हुटआउट करून टाकलं. हुटआउट कुणी केलं? मधुलिमे नावाचे समाजवादी विचारवंत होते आणि त्यांना साथ देणारे होते जॉर्ज फर्नांडिस, ज्यांनी जनसंघातून आलेल्या लोकांना जनता पक्षातून काढून टाकण्यासाठी एक विचित्र आट घातली. त्यांनी सांगितलं की RSS चे तुम्ही सभासद आहात, दुहेरी सभासदत्व चालणार नाही, तुम्हाला RSS च्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याच्यावरून जनता पक्ष फुटला आणि जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेस त्यांच्या खात्यात काहीही नव्हतं. आमदार खासदारांचा बॅलन्स 0 होता आणि समोर समुद्र होता. मुंबईची चौपाटी होती. माजी न्यायमूर्ती अब्दुल करीम छागला हे भाजपचा स्थापना झाले त्या स्थापनेच्या सभेचे अध्यक्ष होते. अटल बिहारी वाजपेयी उभे राहिले. समोर अथांग जनसागर होता. अटलजींचे शब्द होते, मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगतो. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. 3 वाक्य होते. 3 वाक्य. या 3 वाक्यावर अटल बिहारी वाजपेयींनी 2 खासदारापासून तर ते पंतप्रधान पदापर्यंत झेप घेतली. पैकी एका अविश्वास ठरावाच्या वेळेस एका मताने त्यांचं सरकार ज्यावेळेस पडलं त्यावेळेस त्यांनी सभापतींना सांगितलं, अध्यक्ष महोदय फिर से सत्ता में फिर से वापिस नहीं आएंगे तब तक चैन की नींद नहीं सोएंगे. त्यांनी सांगितलं मी परत सत्तेवर येत नाही तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही चैन की नींद नाही सोडली. ज्या विद्यार्थ्यांना पुढे जायचं आहे हे त्यांच्यावर हे वाक्य त्यांना ऐकवा की असं होऊ शकतं. बाळासाहेब ठाकरे सारखा एखादा माणूस, एखादा पत्रकार, एखादा व्यंगचित्रकार शिवाजी पार्कात उभा राहतो सांगतो मी विधानसभेवर भगवा फडकवेल. ते मार्मिकमध्ये छापून आलं, लोकांनी वेड्यात काढलं. पण ते घडलं, त्यांनी घडवलं, त्यासाठी परिश्रम घेतले. म्हणून दुर्दम्य आशावाद पाहिजे. हा दुर्दम्य आशावाद आधी पालकात पाहिजे. तो तुम्हाला पाल्यात निर्माण करता आला पाहिजे. तुम्ही जर हे केलं तर यांच्या प्रयत्नाला अर्थ आहे. नाहीतर तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये मुलाला घातलं म्हणून मुलगा घडला असं होण्याची शक्यता. आता पुढचं बोलू का न बोलू, तुम्ही जर तुमची जबाबदारी सांभाळली नाही तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळण्याची शक्यता नाही. असं म्हणजे शास्त्रच सांगतं की पालकांची ही जबाबदारी आहे. म्हणून मी तुम्हाला जे मगाशी नाव सांगितलं की तुम्ही अविनाश धर्माधिकारींचे लेक्चर अवश्य तुम्ही ऐकवा, तुमच्या पाल्यांना देखील ऐकवा. एका चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला प्रवेश तुमच्या पाल्याला प्रवेश मिळालेला आहे. अविनाश धर्माधिकारी तेच सांगतात जे अमित दादांनी सांगितलं की आपल्या मुलांना कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याचं शिकवा. तुम्ही जोपर्यंत कम्फर्ट झोनच्या बाहेर, कम्फर्ट झोन तुम्हाला आहे, मला आहे, आपल्याला विशिष्ट गादीवर झोप येते, आपली उशी ठरलेली असते, आपली पांघरण्याची चादर ठरलेली असते. दुसरीकडे आपण झोपायला गेलो तर झोप येत नाही. याचा अर्थ आपला झोपेचा कम्फर्ट झोन ठरलेला आहे. याचा अर्थ कम्फर्ट झोन सातत्याने तोडायचे, टाळायचे असं होत नाही. पण जोपर्यंत तुम्ही जोखीम पत्करत नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. म्हणून अमित दादांनी सांगितलं संधी चेन्नईला आहे पण भात खावा लागतो. म्हणून जर चांगली नोकरी आपण सोडत असू तर बाहेर परिस्थिती फार अवघड आहे. कोण कधी आउटडेटेड होईल त्याचा भरोसा नाही. आपण हे युगांतर सुरू आहे, या युगांतरामधले आपण सगळे प्रवासी आहोत. आनंदाची, उत्साहाची, तुमच्यामध्ये उमेद निर्माण करणारी गोष्ट एकच आहे की तुम्हाला एक अत्यंत चांगली इन्स्टिट्यूट तुमच्या मुलांसाठी मिळालेली आहे.
त्यातून तुमच्या मुलांची प्रगती हो, त्यांचं करिअर घडो आणि त्यांची नाळ तुमच्याशी यश मिळाल्यानंतर सुद्धा जोडलेली राहो, ही परमेश्वराची प्रार्थना करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही दादांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.